जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग पदभरती जी आहे त्याबद्दल अपडेट तुम्हाला द्यायची आहे। तुम्हाला माहितीच आहे की आदिवासी विभाग पदभरती जी आहे ती कोणत्या फेजमधून गेलेली आहे। तुम्ही फॉर्म भरले होते, परत एकदा ॲड आली, संपूर्ण गोष्टी तुम्हाला माहिती आहेत। परंतु आदिवासी विभाग पदभरतीचा जो अंतिम निकाल आहे तोच येईल, तुम्हाला रिस्पॉन्स शीट वगैरे काही येणार नाही। कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे त्याचं कारण म्हणजे काय, तर TCSने ती तुमची एक्झाम घेतलेली नाही आहे। तर यामध्ये नॉर्मलायझेशनचा इम्पॅक्टसुद्धा जास्त होणार नाही, कारण जेव्हा IBPS जी संस्था कंडक्ट करते तुमची एक्झाम, तेव्हा नॉर्मलायझेशनचा जो इफेक्ट आहे तो जास्त होताना दिसत नाही। अनेक पदभरतीचा जो अनुभव आहे त्याच्याने जे आपल्याला समजतं त्याच्यावर मी तुम्हाला सांगत आहे। आता तुमचा अंतिम निकाल जो आहे तोच येईल, तुमचे मार्क्स किती आले किंवा ती यादी संपूर्ण येईल। जे विद्यार्थी तिथं एलिजिबल असतील किंवा जे विद्यार्थी पास असतील त्या विद्यार्थ्यांचे नावं येतील। तो निकाल जाहीर कधी होईल त्या संपूर्ण गोष्टी आपण इथं डिस्कशन करणार आहोत। संभाव्य तारीख मी तुम्हाला देईल, संभाव्य तारीख काय तुम्हाला महिनाच द्यावा लागेल, कारण संभाव्य तारखेवर आदिवासी विभाग किंवा आदिवासी जी डिपार्टमेंट आहे ते त्यांच्या सांगण्यावर ते ठामपणे राहत नाही, म्हणून तुम्हाला मी पूर्ण महिनाच देऊन देईल। संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमार्फत चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला न्यायालयीन पदभरती असेल किंवा इतर तत्सम पदभरतीचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर इझिली अवेलेबल होऊन जातील। विद्यार्थी मित्रांनो, आता आदिवासी विभाग पदभरतीची जी तुम्हाला संभाव्य तारीख आहे, तुम्हाला माहिती आहे की तुमची एक्झाम होऊन भरपूर दिवस झालेले आहेत। तुम्ही आता निकालाची अपेक्षा करत आहात। आदिवासी विभाग पदभरतीचे जागासुद्धा काही प्रमाणात कमी आहेत, ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे, परंतु तुमचा डायरेक्ट अंतिम निकाल येईल। अंतिम निकाल म्हणजे काय, तर तुमचा जो आदिवासी विभाग जे पोर्टल आहे तिथे तुमचा निकाल जो आहे तो प्रसिद्ध केला जाईल। त्यानुसार तुमचे रॉ मार्क्स किती येतात किंवा तुमचे नॉर्मलायझेशन मार्क करून किती मार्क येतात, तुमची रँक किती असेल, त्यानंतर तुमचं सिलेक्शनचं जे आहे ते सिलेक्शन तुमचं त्या रँकवर तुमचं ठरणार आहे। तुमची कुठलीही रिस्पॉन्स शीट येणार नाही, हे तुम्ही लक्षात असू द्या। तुम्हाला थोडं उशीर होऊ शकतो, मेच्या एंडिंगपर्यंत सुद्धा तुमचा रिझल्ट जो आहे तो येण्याचे चान्सेस आहेत। म्हणून तुम्ही आदिवासी विभाग पदभरतीबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर त्याबद्दल थोडं तुम्ही निश्चिंत राहा। निकाल जो आहे तो लवकर येईल, परंतु थोडा त्याला जो आहे आपण मेच्या एंडिंगपर्यंत त्याची आपण वाट पाहूयात, कारण आदिवासी विभाग पदभरती किंवा आदिवासी विभाग जे डिपार्टमेंट आहे ते जे सांगतात त्याच्यावर ते ठामपणे उभे राहत नाही। आता त्यांनी मेच्या एंडिंगपर्यंत आपल्याला सांगितलं आहे की मेच्या एंडिंगपर्यंत जो आहे तो आमच्या पोर्टलवर तुम्ही वारंवार भेट देत राहा, आणि त्या पोर्टलवर तुम्हाला निकाल किंवा तुमची जी यादी आहे, रो मार्क्स असेल किंवा नॉर्मलायझेशन करून जे तुमचे मार्क्स असतील ते तुम्हाला तिथं अवेलेबल होऊन जातील। विद्यार्थी मित्रांनो, आता कोणीही सांगू शकत नाही की कट ऑफ किती लागेल, काय लागेल, कारण आदिवासी विभाग पदभरतीचा डायरेक्ट रिस्पॉन्स शीट येणार नाही, त्यामुळे आपल्याला त्याचा डेटा जो आहे तो अवेलेबल इझिली होऊ शकत नाही। म्हणून कुठल्याही गोष्टी मी कट ऑफबद्दल इथं सांगू शकत नाही, कारण जेव्हा ती अंतिम लिस्ट ही लागेल तेव्हा रँकनुसार आपण कट ऑफ आपण तेव्हा डिस्कशन करूयात। चला विद्यार्थ्यांनो, तुमची आता रजा घेतो। अंतिम निकाल तुमचा आदिवासी विभाग पदभरतीचं जे पोर्टल आहे त्याच्यावरच जाहीर होईल, हे मात्र तुम्ही लक्षात असू द्या। चला विद्यार्थ्यांनो, आता तुमची रजा घेतो। जय हिंद।